नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर सकाळी आपण ऑफिसवर येऊन बघतो तर काय हेमंत आणि यश मध्ये खूप मोठी एकदम सिरियस लुडोची मॅच चालू होती. कामधंदा नसल्यामुळे असं बसून पगार खातात आणि असं टाइम वेस्ट करतात. आय वॉज जस्ट किडिंग गाईज. विजू काका येईपर्यंत ही पोरं वाट बघत होती आणि त्यांचा टाइमपास चालू होता. नाही तर आमची पोरं कामाबाबतीत खूप प्रामाणिक आहेत. ऑफिसमध्ये असताना मला माझ्या मित्रांचा फोन आला की बाबा जरा पुढे हेल्मेट घेऊन ये, कारण इकडे आरटीओ उभे आणि आमच्याकडे हेल्मेट नसल्यामुळे उगाच फाईन वगैरे मारतील. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला ती दोघं कॉर्नरमध्ये उभे असलेले दिसले म्हणून पटकन त्यांच्याकडे हेल्मेट सोपून दिलं. मला बघून एवढे खुश झालं की कुठची पोरगी पण एवढी झाली नसेल. आपण ह्यांना तर वाचवलं, पण जर कुठचे आरटीओ वाले काका व्लॉग बघत असतील तर आपलं तर काही खैर नाही. आणि मित्रांनो, मिशन सक्सेसफुल. आपण येऊन पोहोचलो ऑफिसवर आणि फाईन न बसल्यामुळे यांना तर खूप आनंद झालेला. आपल्याला काही प्रिंटआउट लागणार होते म्हणून आपण झारापला आलेलो, प्रिंटआउट वगैरे घेत होतो आणि आपला कॅमेरा चालू झाल्यावर सगळ्यांची टरकते का ते मला कळत नाही. कॅमेरा चालू झाला की जे काय हातात असेल ते घेऊन आपले तोंड लपवतात आणि आता ह्याची मजा बघा हेमंतची. मित्रांनो, बघितलं तुमच्या भावाची किती दहशत येते बाई. त्या प्रिंटआउटचे कॉपीज तर एवढे होते की 70 पानांचे एक एक लोड होता. पूर्ण वेळ लागणार म्हणून ते काका म्हणाले की तुम्ही आमच्या वेटिंग रूम मध्ये थांबा. वेटिंग रूम एवढी भारी की पंखा, चेअर, बेड, टेबल सगळं होतं. फक्त एक बेडची कमी होती, ते पण लावून टाकलं असतं तर भारीच मजा आली असती. आपलं काम संपून आपण घरी आलो आणि मस्तपैकी जेवायला बसलो. पोटभर जेवून झाल्यानंतर म्हटलं थोडा आता आराम करूया आणि त्याच्यानंतर वर्कआउट सुरू करूया. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.